नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी फराळाच्या ताटातला करायला अगदी सोपा आणि सगळ्यांना आवडणारा असा पदार्थ आज आपण करतोय। हा पदार्थ करायला जरी सोपा असला तरीही बऱ्याच वेळेला काय होतं, आपण चिवडा बनवतोय। चिवडा काही वेळानंतर नरम पडू लागतो किंवा मग मसाला संपूर्ण डब्याच्या तळाला साचतो। तर पदार्थ तर करायला सोपा आहे, पण काही खास टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या ज्याने तुमचा चिवडा महिना काय 2 महिने सुद्धा मस्त खमंग कुरकुरीत राहील, मसाला डब्याच्या तळाला न साचता चिवड्याला चिकटून राहील। चला तर मग पटकन सुरुवात करूया। चला तर मंडळी, सर्वप्रथम आपण ताजा फ्रेश मस्त फ्लेवरफुल चिवडा मसाला घरच्या घरी तयार करूया। बाहेरचा चिवडा मसाला आणण्यापेक्षा घरी तयार केलेल्या चिवडा मसाल्याचा चिवडा खूप छान लागतो। सुरुवातीला एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 टेबलस्पून अख्खे कच्चे धने, 2 टेबलस्पून बडीशेप, 1.5 टेबलस्पून जिरे आणि 3 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे। ही रंगाची मिरची पावडर आहे, चिवड्याला रंग छान येतो आणि तिखट नाहीये। त्यानंतर 3/4 टीस्पून म्हणजेच पाऊण चमचा आपल्याला इथे हळद घ्यायची आहे। 2 टेबलस्पून साखर घ्यायची आहे। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, तर इथे मी 2.5 टीस्पून मीठ घालते। नंतर लागेल तसं चिवड्यामध्ये आपण मीठ वाढवू शकतो। आता चिवड्याची चव मस्त चटपटीत यावी म्हणून चिवडा मसाला तयार करताना 2 ते 3 चिमूट इतकं लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड आपल्याला घालायचं आहे। लिंबू सत्व घातल्याने चव छान लागते, पण 2 ते 3 चिमूट पेक्षा जास्त नको, नाहीतर चिवडा आंबट होऊ शकतो। मिक्सरला अगदी बारीक अशी पूड तयार करायची। मस्त फ्लेवरफुल चटपटीत सुगंधित चिवडा मसाला तयार झाला। थोडा वेळ याला बाजूला ठेवूया। त्यानंतर चिवड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला काही साहित्य तळून घ्यायचंय। तेल चांगलं गरम करून घेतलं। साहित्य तळण्यासाठी मी चाळणी वापरणार आहे। चाळणी वापरली की साहित्य तेलामधून लवकर काढणं सोपं होतं, जास्त तेल सुद्धा राहत नाही आणि आपला कंट्रोल राहतो, म्हणून साहित्य करपत सुद्धा नाही। सुरुवातीला 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। गॅस मोठा ठेवायचा। शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे संपूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि हे खमंग सुद्धा होतात। त्यातल्या त्यात यांना करपू सुद्धा द्यायचे नाही। मस्त असे साल तडकलेले आहेत। चाळणीवरून तेल निथळून एका ताटात काढायचे। चाळणीवर तळल्यास ना जास्त तेल सुद्धा राहत नाही आणि व्यवस्थित तळता येतात। त्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आहे, यांना सुद्धा सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। तळताना थोडीशी चाळणी टॉस करायची किंवा चमच्याने मिक्स करू शकतो, म्हणजे एकसारखे तळले जातात। खोबऱ्याचे काप करण्यासाठी मी इथे चिप्स कटर वापरले, एकसारखे काप होतात। खोबरं सुद्धा तळून काढून घेतलं। त्यानंतर 1 वाटी इथे मी डाळवं घेतलेलं आहे। डाळवं आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे डाळवं जास्त वेळ तळायचे नाही, नाहीतर ते कडक होऊ शकतात। हलक्या तांबूस रंगावर काढून घ्यायचे। नंतर काजू पाकळ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या। अख्खे काजू किंवा काजू पाकळ्या आवडीप्रमाणे तळू शकतात। काजू नसेल आवडत नाही घातले तरीही चालेल। काजू सुद्धा तळून आपण काढून घेतले। यामध्ये मी बेदाणे घालणार नाहीये। तुम्हाला बेदाणे हवे असेल तर 3 ते 4 चमचे बेदाणे सुद्धा तुम्ही फुलेपर्यंत तळून काढून घेऊ शकतात। तर इथे मी काजू तळून घेतले। नंतर 10 ते 12 हिरव्या मिरच्या मी 2 दिवस सावलीमध्ये वाळवल्या होत्या, त्यानंतर त्यांचे काप करून घेतले। यांना सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या। मिरची मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळल्या जायला हव्या। मिरचीमध्ये थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा नरम पडू शकतो, म्हणून चांगला खळखळ आवाज येईपर्यंत मिरची तळून घ्यायची। त्यानंतर 1 वाटी कढीपत्ता सुद्धा तळून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून संपूर्ण वाळल्यानंतरच तळायचा। मिरची आणि कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत, खळखळ आवाज येईपर्यंत तळायचा। यामध्ये जर थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा नरम पडतो, म्हणून हे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळणं गरजेचं आहे। मिरची कढीपत्ता तळून झाला। शेवटी 30 ग्रॅम इतका लसूण मी जाडसर ठेचून घेतलेला आहे। हा लसूण सुद्धा चांगला असा तांबूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। लसूण तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळं थोडंसं तेलामध्ये परतून किंवा तळून घेतला तरीही चालेल, पण मी पुढे दाखवेल तुम्हाला कितपत तळला जायला हवा तसा कुरकुरीत होईपर्यंत लसूण तळायचा। जर लसणामध्ये सुद्धा जर मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा नरम पडू शकतो, म्हणून चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। पाहू शकतात लसूण मी इथे मस्त तांबूस रंगावर तळून घेतलं। यापेक्षा जास्त तळायचा नाही, नाहीतर करपू शकतो। संपूर्ण साहित्य तळून झालं। शेवटी आपल्याला मका पोहे तळून घ्यायचे। तर 150 ग्रॅम इतके मी मका पोहे घेतलेले आहे। वाटीने म्हणाल तर 2.5 वाट्या हे मका पोहे आहे। तेल चांगलं कडकडीत गरम असावं। गॅस मोठा ठेवायचा। थोडे थोडे मका पोहे घालून या पद्धतीने तळून चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्रा तेल निथळून जातं आणि हे मका पोहे तेलकट राहत नाही। सगळेच मका पोहे याच पद्धतीने तळून घेते।
मका पोहे तळताना गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे ते जास्त तेलकट होत नाही, आणि थोडे थोडे घालायचे, कारण हे फुलतात लवकर, आपल्याला व्यवस्थित काढता यायला हवे. जास्त वेळ जर तेलात राहिले तर जास्त तेल शोषून घेतात किंवा करपतात सुद्धा, म्हणून थोडे थोडे मका पोहे घालून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. सगळेच मका पोहे मी या पद्धतीने तळून घेते. इथे पाहू शकतात संपूर्ण मका पोहे तळून झाले. तळण्याचं संपूर्ण साहित्य झालेलं आहे. आता आपल्याला चिवड्याचा मसाला तयार करायचा आहे. तर इथे आपल्याला एक 60 ग्रॅम इतकं तेल घ्यायचं आहे. वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी हे तेल होतं. नंतर गरज पडल्यास आपण अजून तेल वाढवू शकतो. सुरुवातीला फक्त जास्त व्हायला नको, नाहीतर चिवडा तेलकट होतो. तर इथे मी 60 ग्रॅम इतकं तेल काढून घेतलेलं आहे. तर इथे आहे माझ्याकडे 400 ग्रॅम इतके मुरमुरे स्वच्छ चाळून थोडा वेळ उन्हात ठेवले होते. इथे तुम्ही भडंग वापरा. भडंगचे जे लहान आकाराचे आणि थोडेसे फुगीर मुरमुरे असताना ते वापरा. मला इथे आसाममध्ये भडंग मिळाले नाही, म्हणून मी साधे मुरमुरे वापरलेले आहे. याचा सुद्धा चिवडा छानच लागतो, पण तुम्ही आवर्जून भडंग मिळाल्यास 400 ग्रॅम भडंग वापरा. आता आपण काढून घेतलेलं 60 ग्रॅम तेल मोठ्या कढईमध्ये काढून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. तेल चांगलं गरम झालं, गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर 3 टीस्पून मोहरी यामध्ये घालायची आहे. मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची, कच्ची राहायला नको, नाहीतर मोहरीची चव कडवट लागते. मोहरी चांगली अशी तडतडल्यानंतर 1 टेबलस्पून इथे पांढरे तीळ घालायचे. आवडत नसल्यास नाही घातले तरीही चालेल, पण चव चांगली लागते, मस्त लागतात हे तीळ. तीळ सुद्धा थोडेसे परतले. पाव चमचा हिंग घालायचा. 2 टीस्पून धनेपूड घालायची. पाव चमचा हळद घालायची. 2 चमचे लाल तिखट घालायचे, 2 टीस्पून. 1 चमचा मी थोडंसं तिखट आणि 1 चमचा रंगाचंच घातलं. आणि त्यानंतर तयार करून घेतलेला चिवडा मसाला घालायचा आहे. गॅस बंदच आहे. हे संपूर्ण मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आपण काही मसाले तेलामध्ये घातले आणि चिवडा मसाला करतानाही वापरलेले आहे. अगदी योग्य प्रमाण होतं. इथे तेल मला आता थोडंसं कमी वाटलं, मसाला कोरडा वाटत होता, म्हणून 1 पळी मी तेल यामध्ये अजून वाढवलेलं आहे. आणि आता गॅस सुरू केलेला आहे. गॅस चालू केल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, अर्धा टीस्पून. चिवडा मसाला करताना आपण 2.5 टीस्पून मीठ घातलं होतं. टीस्पून म्हणते मी, लहान आकाराचा चमचा, आणि अर्धा चमचा मसाल्यात वाढवलं. अगदी योग्य झालं होतं, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. मसाला अर्धा मिनिट परतला, गॅस बंद करून घेतला. आता यामध्ये मुरमुरे घालायचे. परत सांगते, मी इथे भडंग वापरायचे होते, पण भडंग मिळत नाही, म्हणून मी मुरमुरे वापरले. नेहमी मी या पद्धतीने कधी भडंगाचे मुरमुरे महाराष्ट्रातनं घेऊन आले तर चिवडा करते आणि मस्त होतो. नाहीच मिळाले भडंग तर आपण मुरमुऱ्यांपासून सुद्धा करू शकतो. खूप छान लागत होता चिवडा. तर ही कढई लहान पडते, म्हणून अर्धे मुरमुरे मी थोडेसे मिसळले. त्यानंतर टोपलीमध्ये काढून हे व्यवस्थित आपल्याला आता मिसळून घ्यायचंय. चिवडा मसाला गरम गरम असतानाच मुरमुऱ्यांमध्ये मिसळायचा. बऱ्याच वेळेला काय होतं, चिवडा केल्यानंतर मसाला डब्याच्या तळाला साचतो, म्हणून काय करायचं, मसाला सुरुवातीला मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचा. बाकीचे शेंगदाणे वगैरे ते तळलेले आहे ना, ते नंतर घालायचे. जर ते घातले आणि त्यावर मसाला घालून नंतर मुरमुरे घातले तर काय होतं, शेंगदाणे वगैरे तळलेले असतात, त्यांना भरपूर तेल लागलेलं असतं, मग त्यांना संपूर्ण चिवडा मसाला चिकटतो आणि काही वेळानंतर तो डब्याच्या तळाला साचतो, मुरमुऱ्याला चिकटत नाही. म्हणून मसाल्यामध्ये सुरुवातीला मुरमुरेच घालायचे, व्यवस्थित मिसळून घ्यायचं. छान मिसळून झाल्यानंतर यामध्ये 3 टेबलस्पून इतकी पिठी साखर घालायची आहे. आपला मसाला गरम असतो, तो मुरमुऱ्यांना लागला की हे मिश्रण हलकं गरमच असतं, तेव्हाच 3 टेबलस्पून पिठी साखर घालायची, म्हणजे ती मुरमुऱ्यांना एकसारखी लागली जाते. 2 टेबलस्पून साखर आपण चिवडा मसाला करतानाही घातलेली आहे, अगदीच योग्य चव येते. पिठी साखर सुद्धा घालून एकजीव करून झालं. आता तळलेले मका पोहे घालून मिसळून घ्यायचे आहे. आणि शेवटी यामध्ये तळलेलं बाकीचं साहित्य घालायचं, म्हणजे शेंगदाणे, डाळवं वगैरे. संपूर्ण साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे, नक्की पहा. त्याचसोबत मी गौरी गणपतीमध्ये तळलेल्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा किंवा गेल्या वर्षी भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते सुद्धा दाखवलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते चिवडा सुद्धा पाहायचे असेल तर नक्की पहा. हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर छान मिसळून घेतलं. जसं जसं आपण चांगलं मिसळून घेतो, चिवड्याला रंग छान येतो, मसाला एकसारखा लागला जातो. मस्त असा चटपटीत आंबट गोड तिखट चवीचा चिवडा आपला इथे तयार झाला. किंवा भडंग आपण म्हणू शकतो, जर भडंग मुरमुरे वापरले तर. सगळंच बरोबर होतं. तुम्हाला जर मीठ वगैरे कमी वाटलं तर तुम्ही वाढवू शकतात. चिवडा गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायचा. काढताना ओले हात वगैरे लागू द्यायचे नाही. 2 महिने सुद्धा चिवडा असाच कुरकुरीत राहतो. नक्की करून पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजून रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.